इंद्रजित सावंत सरांना मिळालेल्या धमकीबद्दल तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेलं वक्तव्य ऐकून दुःख झालं. माननीय मुख्यमंत्री यांचं नाव घेऊन प्रशांत कोरटकर नावाचा एक मराठा द्रोही ब्राह्मण धमक्या देतोय. मराठ्यांना आणि इंद्रजित सावंत सरांना अशा धमक्या नवीन नाहीयेत, पण या हरामखोरांच्या शिवरायांच्या बद्दलचे विचार किती घाणेरडे आहेत. यांच्या पोटात छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल किती विष भरलेलं आहे हे व्हायरल रेकॉर्डिंग वरून स्पष्ट होते. राज्य सरकारने सदर व्यक्तींवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी. सावंत सरांचं संरक्षण आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. या कठीण प्रसंगात सर आम्ही तुमच्या सोबत आहोत. मुख्यमंत्र्यांना आणि सर्व आमदारांना मनपूर्वक विनंती करण्यात येते की अधिवेशनात इतिहास आणि राष्ट्रीय नायकांचा अपमान करणाऱ्यांवर कठोर कायदा बनवा. यांना आतंकवाद्यांप्रमाणे वागणूक दिली पाहिजे. आपण लोकशाहीवर आणि संविधानावर विश्वास ठेवतो, अन्य कोणत्याही शाहीवर नाही. त्यामुळे तात्काळ कारवाई होईल आणि त्या व्यक्तीस कठोर शासन राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री करतील हा विश्वास आहे. आणि नाही केलं तर लोकशाही मार्गाने ठोकशाही अवलंबून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात गरळ ओकणाऱ्या आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत सरांना धमकी देणाऱ्या या हरामखोराला शिक्षा करण्यास आम्ही समर्थ आहोत. या संदर्भाचा महत्त्वपूर्ण इशारा सकल मराठा समाज सोलापूरच्या वतीनं देण्यात आलाय.